पण तुमच्याबद्दल कोणी बोलायचं नाही. नाही नाही, जो बोलला तो मेला. तुम्हाला कपड्याबद्दल कोणी बोलायचं नाही, केसावरून कोणी बोलायचं नाही, तुमच्या राहणीमान, तुम्हाला काही चांगलं सांगितलं का तो तुमच्यावर अन्याय आहे. तो तुमच्यावर अन्याय. हळद लागली नवरदेवाला, नवरी पळून गेली, तरी तुम्हाला कोणी बोलायचं नाही. घडलेत का नाही असे किस्से? नवरदेवाला हळद लागली आणि नवरी पळून गेली. नवरीच्या आईला माहित नव्हतं का? माहित नव्हतं. खरं बोला बरं, आज गुरुपौर्णिमा आहे, मला तळतळायला लावू नका. तुमची पोरगी पळून जाणार, तुम्हाला माहित नव्हतं? नाही. मी 5 मिनिटं थांबवतो, घ्या बरं पांडुरंगा शपथ. माहित नव्हतं तुम्हाला? माहित नव्हतं. आपल्या पोरीच्या मोबाईलमध्ये बॅलन्स कुठून येतो आईला माहित नाही. आपल्या पोरीच्या अंगात कपडे कुठून येतात आईला माहित नाही. आपली पोरगी रविवारी कॉलेजला जाते आईला माहित नाही. आपल्या पोरीला एसटीचा पास काढून दिलाय, पोरीचा पासच पंच नाही. मग पोरगी विमानातून वर्गात उतरती का काय माहित नाही. पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता. मग तू काय ध्यानाला बसली होती काय? आपण जर म्हणलं तुमची पोरगी डोंगराला दिसली मुलासंग, तिची आई म्हणते तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास करते. मला शिव्या द्या, जाऊ द्या, मी हलकटाची, फक्त खोटं आहे का सांगा. पुरींचे चाळे माहित नसते आईला? सगळं माहित असतंय. मुलगी मुलगा पाहिलाय होती, बस्त्यालाही होती, साखरपुड्यालाही होती, माहित नाही का आईला? बाम त्यात सोन घ्यायचं. हो, म्हातारीचा पोरगा आहे क्रोध, 2 झाली आताशी, अजून 16 पोर आहे. तुम्ही म्हणाल आज का कोंबडा आरोतो काय ना, फास्ट मध्ये नेऊन घालतो तुम्हाला. आणि दोन्ही गोष्टी जर प्राप्त झाल्या तर तिसरा पोरगा लगेच तयार होतो, त्याचं नाव लोभ. तिसरा पोरगा आहे लोभ. आणि आज माणसाला 3ही रोग आहेत. कॅन्सर का? बाहेरचं खाणं बंद करा, कॅन्सर होणार नाही. यांना बिस्किट, रात्रीची चपाती सकाळी खात नाही तुम्ही, शिळी झाली ना. आणि 1.5 वर्षाची बिस्किट चहात बुडून खातात. काय बिस्किट काय तर आहे. ते कोलगेटच्या जाहिरातीत एक म्हातारी कुठून आली, तिचा एक शोध लावला पाहिजे. बरं ना, काय रे करेक्ट. म्हातारी ऊस कोलगेट लावते, पोर ऊस फोड येते. अरे फेअर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असते तर मी इतके दिवस सावळा राहिलो असतो का? मी फेअर अँड लवली झोपलोच असतो ना. काय माणसं काही करायचं आपलं बावळा नावाने, काही खायचं, काय आणायचं. पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध, तिसरा पोरगा आहे लोभ. आणि आज पटापटा ऐका आता. पहिला पोरगा तर आकळत नाही, दुसरा पोरगा तयार झाल्याशिवाय राहत नाही, आणि दोन्ही एकत्र आले का तिसरा पोरगा आपाप तयार होतो, त्याचं नाव लोभ. आणि चौथा पोरगा आहे, अंगात थोडी ताकद आली की माणसं धर्माला बिर्माला मानत नाही, याचं नाव आहे मध. मध. आणि एखादी गोष्ट प्राप्त झाली का ती माणसाला दुसऱ्याला कमी लिखिते, याचं नाव आहे मत्सर. आणि माझ्यासारखा कोणीच नाही, हा होतो अहंकार. किती पोर झाले? करेक्ट, 6. आणि 7वा पोरगा आहे म्हातारीचा मी नसल्यावर कीर्तन कोण वाजवेल, मी नसल्यावर चाल कोण म्हणल, मी. 7वा पोरगा. 8वा पोरगा तू. 9वा पोरगा तुझं. 10वा पोरगा माझं. अशी 10 पठ्ठे एकट्या म्हातारीला आहेत. त्या बाबळीपासून या बाबळी पोत इकडली अख्खी इकीन. करेक्ट. पण तू जिरीन, तू जर जिरावली नाही तर मी मग करेक्ट. एवढंच ते म्हणतोय, बापाचा नाही. काय लोक हुशार आहे. सासूचं सुनाचं भांडण झालं ना, सून म्हणती भूक भूक भूक. तुला काय भुकायचं भूक? मला फक्त 1 वर्षात कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये आणि मी ये, आणि मग मी पाहते तुझा खिलारी कोणचा ऐकतो. ही कोणची पोर आहेत? म्हातारी.